सर्व भारतभर भ्रमण केलं त्यांनी, सर्व भारतभर संस्कृती इथले सर्व काय संत जनानो सगळ्या भारतभर त्यांनी अभ्यास केला. आणि संत जनानो जाते वेळेला एक शब्द बोलून गेला, इंडिया इज रिच कंट्री बट मॅन इज पुअर. भारत हे श्रीमंत आहे पण इथं राहणारे गरीब आहेत. तो सांगून गेला संत जनानो. काय अर्थ होता? ही श्रीमंत आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहे आणि आपण म्हणतो तो दरिद्र आहे, गरीब आहे. इंडिया इज रिच कंट्री, श्रीमंत देश आहे. पण संत जनानो त्याचा सांगण्याचा एक उद्देश होता, जेवढे संत महात्मे संत जनानो या भारत देशामध्ये, सर्वांची नावं घेत नाही तुम्हाला माहिती, जेवढे झाले ना संत जनानो संत महात्मे, बरे महाराष्ट्रामध्ये माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, कबीरजी असतील, जेवढे जेवढे संत जनानो, एवढा संत जनानो त्यांनी जे झाले आणि त्यांनी जे लिहून ठेवलं ना, लिहिलेली एवढी श्रीमंती आहे, कसे त्या ग्रंथाची एवढी श्रीमंती आहे भारत देशामध्ये. पण संत जनानो ज्या ग्रंथामध्ये काय लिहिलं ते आम्ही जाणलं नाही म्हणून गरीब. अरे पण आमच्यावरती सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज यांची कृपा झाली आणि आम्ही संत जनानो तो जो परमात्मा आहे, द्रमे हुआ राम आहे, जो येत नाही, जात नाही, खात नाही, पीत नाही, संत जनानो अचल आहे, निर्विकार आहे, शस्त्राने कापत, नागणी जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही, असा असणारा परमात्मा सद्गुरूच्या कृपेनं पाहिला. संत जनानो खऱ्या अर्थाने तुम्ही इथं सर्वजण आहात ना, खऱ्या अर्थाने श्रीमंत आहात, खऱ्या अर्थाने तुम्ही श्रीमंत आहात. कारण संत जनानो अरे तो परमात्मा सद्गुरूच्या कृपेने आम्ही जाणला. संत सद्गुरु परमात्मा तीनों बडे महान संत मिलावे सद्गुरु, सद्गुरु मिलावे राम. या संत जनानो आज त्या देवाची जाण करून घ्या. ज्ञानेश्वरी आणा, कोणताही ग्रंथ आणा, ज्या ग्रंथामध्ये देवाचं वर्णन साधू संतांनी दिलं. ए बघ तो चंद्र आहे, बोट केलं चंद्राकडं, माय बापो बोट केलं चंद्राकडं, पण आम्ही बोटातच गुंतलो. बोट केलं कुठे? परमात्मा. संत जनानो समजा इथून चापळ 10 किलोमीटर आहे, गारस्टोन 10 किलोमीटर. अहो 10 किलोमीटर वर येते. मी त्या गारस्टोनलाच फिरत बसलो. म्हणून माऊलीनं संत जनानो 12 वाद्यामध्ये 112 त्याचा जिक्र संत जनानो सामंत महाराजांनी केला. अभ्यास आव्हानी घन ज्ञान दान पार्था, ज्ञानापासून ध्यान, ध्यानापासून कर्म त्याग फलो शांती सुखाचा. अरे तुमचा अभ्यास असेल, बेटा पंडित करे पुराण बिल देखे का करे बखान तू कहे कागज के लेके मैं कहो आखन के देखे. अभ्यास असेल पण ज्ञान महत्वाचे. आणि मग संत जनानो ते ज्ञान आहे ना, ज्ञान व्हावे आधी, ओळखावे देवा, मग जावे गावात तयाची. ते ज्ञान व्हावं आणि ते ज्ञान जगाच्या पाठीवरती ज्यांचं तुम्ही आम्ही आधाराने नाव घेतो. मौलीनं 4थ्या अध्यायामध्ये सांगितलंय, तद्विधी परिपाठेन परिप्रश्ने असे उपस्थिती ज्ञानिस्तव दर्शनम. ते ज्ञान गापय बरवे जरी मनी आथ्यानावे, संथाया भाजावे सर्वस्वीची. तरी तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सफळ. संत जनानो सांगितलं, अरे ते ज्ञान जगाच्या पाठीवर ज्यांचं तुम्ही आम्ही आधनाने नाव घेतो. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठांना शरण जावं लागलं. अरे वशिष्ठाच्या गेलेले दाढ ठोठवलं, सर्वांना माहितीये कोण आहे. आतून आवाज आला, ते म्हणले नाही मी राजा आहे, मी दशरथाचा मुलगा आहे. नाही म्हणले, मी त्याच साठी आलोय. मी कोण आहे, मी कोण आहे यासाठी मी आलोय. अरे त्यांना सुद्धा वशिष्ठाकडून हे ब्रह्मज्ञान घ्यावं लागलं. नवे नवे तुकाराम माऊलींना पुण्याचं म्हणलं, प्रभू रामचंद्रांना, वशिष्ठांना, भगवान श्रीकृष्णाला सांदीपर करून हे ब्रह्मज्ञान घ्यावं लागलं. तुकाराम महाराजांना चैतन्य बाबाजीकडून नेहमी आपण म्हणतो 15 दिवसा माझी, बोला की 15 दिवसा माझी विठू मज भेटला. कसा भेटला? किती दिवसांनी? किती दिवसांनी? मग 14 दिवस कशात गेलं? कशात गेलं? 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू मज भेटला, बस निराकार.
14 दिवस कशात गेलं? संत जनानो ज्या विठ्ठलाची तुकाराम महाराज पूजा करत होते, ज्या विठ्ठलाची पूजा करत होते संत जनानो, तेच माऊलीचं म्हणत होते की अरे माऊली तर म्हणतात अव्यक्त निराकार नाही जाखार, जेथून चराचर हरीशी भजे, नैनम छदंती शस्त्राने नैनम धती पावका नदम न छदम कृती गो शोषिता मारोता. अरे तो शस्त्राने कापत ना, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वारेने सुकत नाही, कान नसून ऐकतो, डोळं नसून बघतो, बिन पग चले सुनविन काना, करे करम करे विधी नाना, असा परमात्मा आहे. आणि मी ज्याची पूजा करतोय संत जनानो, जिज्ञासा निर्माण झाली देवा तू निर्गुण आहे, तू निराकार आहे, जिज्ञासा निर्माण झाली. आणि लहानपणीचा मित्र संताजीला सांगून भामागिरी डोंगरावरती संत जनानं गुहेमध्ये गेले. 14 दिवस अनुष्ठान केलं. काय अनुष्ठान केलं? अन्न नाही, पाणी नाही. देवा तू असा आहेस, तू निराकार आहेस, मला कधी दर्शन होणार? अनुष्ठान संत जनानं 14 दिवस केलं. 14 दिवस. किती दिवस? 14 दिवस अनुष्ठान. न पाणी पिता, न काय खाता. संत जनानो तुकाराम महाराजांना सुद्धा 14 दिवस अनुष्ठान केलं. पण आज माझी सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज दयाळू झाला. सद्गुरु माझा आज दावी परमेश्वर, याला करा नमस्कार न पहा देव पहा. पाहिला जातो ज्ञानदेव पाठ हरे हा वैकुंठ भरला धनदाट हरी दिशे. मग संत जनानो तो आपणच देव होय गुरु. अरे या परमात्म्याने चैतन्य बाबाजीच्या रूपामध्ये येऊन संत जनानो दर्शन दिलं. कोणाला? तुकाराम महाराजाला. मग म्हणले 15 दिवसा माझी झाला. तुम्हाला अन्न त्याग करायचे काय कारण? अनुष्ठान करायचे काय कारण? फक्त एक काय? श्रद्धेचा नमस्कार. एक वेळ घेताच दर्शन देव मला झाला या. एक वेळ या, नमस्कार करा. संत जनानो त्या परमात्म्याचं दर्शन करा जो एक आहे, निराकार आहे, सर्वव्यापक आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. आमच्या हृदयामध्ये ज्यांचं स्थान आहे, आमच्या घरामध्ये माऊलींचा फोटो आहे, आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, त्यांना सुद्धा थोरले बंधू निवृत्ती नाथाकडून हे संत जनानो ज्ञान घ्यावं लागलं. नामदेव कीर्तन करे विठ्ठल नाचे पांडुरंग. नामदेवाने कीर्तन करावं, विठ्ठलाने नाचावं, आपल्या पितांबरीनं घाम पुसावा, पीर खावी. त्यांना संत जनानो म्हणतात नामा तुझे प्रेमी मायेचे सोंग धरून मी लटकाच खेळे तुझ्यापाशी जाणं. जोवर नाही सद्गुरूचे दर्शन तोवर अवघे स्वप्नीच धन आहे. नामदेवा तुझ्या कीर्तनामध्ये मी नाचतोय, लटके फोटे. माझं खरं स्वरूप पाहायचंय ना, औंढ्या नागनाथला स्टोरी मोठी, तिकडे जायचं. त्रिगुण सार निर्गुण सार विचार मला सार तू विठ्ठला मला सार फक्त बघायचंय, फक्त मला सार बघायचंय. संत जनानो याचा अर्थ असा आहे की जगाच्या पाठीवर सद्गुरु शिवाय कुणीही तरला नाही, तरणार नाही. मग संत जनानो आपण ज्या वेळेला शाळेत जातो त्या वेळेला गुरुजी सुद्धा आपल्याला शिकवतात. क उभा आडवी ते सुद्धा ज्ञान देतात. एखादा म्हणेल अरे आम्हाला काय अज्ञानी समजतं काय? ज्ञान नाही काय? ज्ञान नाही काय? डॉक्टर, इंजिनियर, वकील संत जनानो बाबाजी हमेशा म्हणायचे कुछ भी बनो मुबारक. डॉक्टर बनो, वकील बनो, इंजिनियर, कुछ भी पहिले इंसान बनो. मग संत जनानो थोडं चिंतन करूया की मला हे ज्ञान आहे, पण या ज्ञानाचा
ज्यासाठी मला अनमोल असा मनुष्य जन्म मिळालाय त्या जन्माचं सार्थक त्या ज्ञानाने होणार नाही, ते भौतिक ज्ञान आहे. पण अध्यात्म ज्ञान संत जनानो जीवनामध्ये येतं ना, मग संत जनानो ते ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचा जिक्र आताच आमच्या महाराजांनी संत जनानो केला. नव्या अध्यायामध्ये 835 पासून ते ओव्या आहेत. पाही महादूत पवित्राने त्या ओव्या आहेत की आता ते म्हणले महाराज ते असं का होतंय माहितीये का, रोजच जागरण 3 वाजेपर्यंत 230 किलोमीटर प्रवास करून आलो, गाडी चालवा, स्टेजवर बसा, ज्ञान द्या, शंका. रात्री तर एक जणांनी अशी शंका विचारली ना, चला ठीक आहे नको तिकडे जायला. सांगायचं संत जनानो काय सांगत होतो, 13वा अध्याय 800 मोराच्या अंगी असोशे पिशे आळते डोळशे परी एकली दृष्टी नसे ते का, ते महात्म्याने जिक्र केला मगाशी संत जनानो. मोरे मोराच्या अंगावरती पिसरे त्या डोळ्याचा मला काय उपयोग, हे ज्ञान तुम्हाला आहे, काही उपयोग होणार नाही, जन्म मरणाचा फेरा चुकणार नाहीये. त्याच्या पुढे संत जनानो मौलीनं दृष्टांत दिले. दृष्टांत फार दृष्टांत आहे. काय की म्हणे लाकडावर गाडेत दरी संजीवनी म्हणजोडे. अहो मूळ संजीवनी एक मूळ आणि गाड वर लाकडे म्हणले काय कामाचे. ऐशविने लक्षणे शिष्यविने अहंकारे बोरविने वादवणे तैसे ते का विठंबना आहे म्हणले. कशाची की आयुष्य विन लक्षणे. ले हुशार राजा होणार आहे म्हणले, आयुष्य 7 दिवसाचे काय उपयोग आहे. आणि आयुष्याचं काय खरं आहे का, आताच म्हणलो कोणतरी ना, काय खरं नाही. या संत जनानो काही गॅरंटी नाही. माझे मित्र एक कीर्तनकार मला म्हणले महाराज हाच कुठे निवांत आहे, चला जाऊया एक ठिकाणी जायचे. त्यांच्या बरोबर त्यांचा एक मित्र कीर्तनकार दास आम्ही तिघ एक ठिकाणी गेलो संत जनानो. गेल्यानंतर काय झालं माहिती, गेल्यानंतर ज्या घरी गेलो ना फार मोठं संत जनानो म्हणजे फार म्हणजे मोठा माणूस म्हणजे पैशानी संत जनानो या 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 आज आमचं भाग्य तुमचं चरण लागलं, वा 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 या 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 चरण लागलो. संत जनानो गेलो सत्कार वगैरे केला. म्हणजे बोलत आहे संत जनानो ते महात्मा जे होते ना ते म्हणले महाराज सावकाराचं घर बरं का, अतिश्रीमंत. म्हणले काही नाही गोशाळा काढतोय, नाही का गोशाळा गायीची. सर तुमच्याकडे आलो देणगीसाठी. संत जनानो त्यांनी चेकबुक काढलं समोर दिलं त्यांच्या हातात दिलं की संत जनानो ते शेजारी होते ना त्यांच्याकडे दिलं. म्हणले लिहा आकडा. आता संत जनानो किती लिहायचा आकडा, चला म्हणलं आपलं 10,000 लिहू. 10,000 म्हणजे 10 एका किती शून्य हो काय असतील ती शून्य दिली. हा विचार करतोय अरे एवढा मोठा बंगला 10,000 नाही अजून एक टिंब देऊ त्याच्या. दिलं एक टिंब समोर. संत जनानो किती झालं 1 लाख. परत हा विचार करतोय 1 लाख जाऊ द्या चला. चेक संत जनानो तो चेक आहे ना त्यांच्या हातात दिला. यांनी 1/5 दिले बरोबर ना 1 लाख. तो म्हणला काय राव आलाय एवढं महाराज तुम्ही 1 लाख. संत जनानो त्यांनी त्या सावकाराने त्याच्यावर एक टिंब दिलं. किती झाले 10 लाख झाले. 10 लाख झाले. धर्मपत्नी सावकारीने बाहेर आली. म्हणले आज सोनी आहे सगळीनो आनंद आहे आनंद आहे. वा वा सेवा होते. महाराज आले. संत जनानो म्हणले थांबा. गोड तोंड करावं म्हणून आत गेले आणि संत जनानो गुळ घेऊन आले. सर्वांना गुळ दिला. त्यांना बी दिला त्या सावकाराला. त्यांनी असा संत जनानो गुळ खाल्ला. उचकी लागली तिथंच मेल. त्या चेकवर सही सुद्धा नाही झाली. अजिबात गॅरंटी नाही.
मस्त भी पैसा वाला है, अभ्यास वाला है, ज्ञानी है, डॉक्टर है, वकील है, इंजीनियर है, मोठं बागायतदार है, 4 बंगले वाला है, 10 गाड्या वाला है, शेती 100 एकर वाला आहे, कारखानदार आहे, काही गॅरंटी. मग यासाठी आणि मला मनुष्य जन्म तुम्हाला मिळाला. मग संत जनानो ज्यांनी त्यांनी गुरु केले, ज्यांची नावं आम्ही घेतोय त्यांनी, म्हणून माऊलीनं पहिल्या अध्यायामध्ये संत जनानो 25 वर्ष म्हणून जाणतेने गुरु भजनेने करते काय होय जैसे मूळ सिंचने शाखा संतोष पल्लविती. म्हणून अरे म्हणून संत निरंकारी मिशन आज या गावामध्ये आले की अरे माझा सद्गुरु दयाळू झालाय. आज त्या देवाला त्या परमात्म्याला जाणून घ्या. आणि संत जनानो काही गॅरंटी नाही. ओ उद्याची काय गॅरंटी नाही, काही गॅरंटी नाही संत जनानो. या आज संधी चालून आलेली संधी तास आलो त्याच वेळेला जिक्र बी केलं संत जनानो मोहिते महाराजांनी सर्वांनी. आली चालून ही संधी पुढं काय हो? इथं जन्माचं साधन